नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपला जो पेपर झालेला आहे गट क चा त्यामधले गणित बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत त्याचे अनालिसिस घेऊन मी आज तुमच्या समोर उपस्थित आहे. तर अनालिसिस आता आपण थोडंसं लेट टाकतोय कारण टेक्निकल प्रॉब्लेममुळे अपलोड झाला नव्हता व्हिडिओ. पण आता बघा, पहिला प्रश्न इथे लगेच आपण वेळ न वाया घालवता सुरुवात करू. एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. आता माझं जुनं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आहे. जर 25 मुलांनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 10 असून मुलींनी मिळवलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर वर्गातील मुलींची संख्या किती? मी ओरडून सांगितलं मिक्सचर एलिगेशनच्या पार्टने याला सॉल्व्ह करायचं असतं एकदम इझिली. 3 नंबर जेव्हाही आले, इथे लिहिले सरासरी 13, इथे लिहिले सरासरी 18 आणि इथे लिहिलेले सरासरी 10. मग आपल्याला 3 नंबर मिळाले. मोठा नंबर काय आपला? मोठा नंबर आहे 18. मग 18 मधनं मधला नंबर वजा केला 13 मधनं लहान नंबर वजा केला 10. मग इथे आले 5 आणि इथे आले 3. तर आपल्याला ऑलरेडी दिलेले 25 मुलं आहेत. मग 5 ची व्हॅल्यू 25 दिलेली आहे. मग 3 ची व्हॅल्यू किती? मग 3 ची व्हॅल्यू 15. कसं काय? 5 5 25 तसं 3 5 15. हे झालं उत्तर. तर ही पद्धत आहे जर गट क गट ब क्वालिफाय करायचे. ही पद्धत नाहीये. एक्स टोटल एक्स, मग एक्स मधले 25 मुलांनी मिळवलेले मार्क, मग हे 25, मग हे एक्स वजा 25 आणि मग त्यामध्ये मल्टिप्लाय करून इक्वेशन बनवा. तसं बनवल्यावर नाहीच होणार वेळेत. मला मुलगा पेपर झालं, सर वेळ नाही मिळाला मॅथ्स रिझनिंगला. अरे तुम्ही माझं पद्धत तर अप्लाय करा, तेव्हा मिळेल मॅथ्स रिझनिंगला वेळ. काही जण मला एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ पाठवतात, सर बघा त्या सरांनी ही मेथड दिली. अरे ही मेथड दिल्यावरती मग घरीच बसावं लागणार आहे. एक्स माना आणि त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करा. ही मेथड आहे रिअल. आणि विश्वास बसत नसेल तर आपली प्लेलिस्ट ओपन करा, ज्यामध्ये फ्री मॅथ्स रिझनिंगचे व्हिडिओ, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आहे का नाही चेक करा. फक्त तिथे 3 नंबरवाली कन्सेप्टची मी दुसरं फक्त वर्ड्स त्यामध्ये थोडेसे वेगळे. आणि ही मेथड डिटेलमध्ये शिकायची असेल ना तर ते व्हिडिओज तुम्हाला बघावे लागतील. आता हे एक्सप्लेनेशन आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला फास्ट फॉरवर्ड घ्यायचं आहे. त्यामुळे एवढं डिटेलमध्ये मी सांगत बसत नाही. हे D-MM-C करून कसं करायचं असतं. पण याचं उत्तर 15 आहे. पुढे बघा, आता रेल्वे गाडी 480. आता 480 म्हटल्यानंतर वेगाने अंतर एक समान वेगाने धावते. रेल्वेचा वेग 8 किलोमीटर जर कमी केला तर अंतर पूर्ण करायला 3 तास जास्त वेळ लागतो. आता यामध्ये काय सगळ्यात पहिले पर्यायावरनं बघायला गेलं, पहिला पर्याय 40 आहे. 480ला 40ने भागलं, काय आलं? 12 चोक 48, 12 आन्सर आलं. आता मला म्हणतात 8 कमी करा. 8 कमी केल्यावरती काय येईल? ताशी 32 येईल. मग समजा मी 8 कमी केलं तर 32ने याला भाग दिलं. 16 दुने 32 आणि 16 त्रिक 48 आणि मग हे किती आले? 15. मग 12 आणि 15 किती तासाचा फरक आहे? 3 तास. मग रेल्वेचा काय म्हटलेलं आहे? मूळ वेग किती आहे? झालं उत्तर 32. याच्यामध्ये इक्वेशन वगैरे काय क्रिएट करायचंच नाही की एक्स घ्या आणि काय करा, डायरेक्ट उत्तर येऊन शकतं याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे, तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम राहुलने एका दिवसात केलेल्या कामाचे अर्धे. आपल्याकडे 3 लोक आहेत. एकाचं नाव आहे अरुण, एकाचं नाव आहे सचिन आणि एकाचं नाव काय आहे? राहुल. तर आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? त्यांचा वेग दिलेला आहे कामाचा. काय म्हणतायत? अरुणने एका दिवसात केलेले काम अरुणने एका दिवसात केलेलं काम सचिनच्या अर्ध आहे आणि सचिनने एका दिवसात केलेले काम राहुलच्या अर्ध आहे. म्हणजे आपण याला 1 2 4 असं म्हणू शकतो. 4 4 अर्ध 2, 2 4 अर्ध 1. हा झाला वेग. मग वेग आणि दिवस हे उलटे असतात, हे तुम्हाला मी शिकवलेलं. मग हे 4 येईल, हे 2 येईल, हे 1 येईल. म्हणजे हे काय झाली? वेळ. कारण जेवढा हळू वेळ तेवढा जास्त, जेवढा हळू वेग तेवढा जास्त वेळ, जेवढा जास्त वेग तेवढा हळू, म्हणजे जेवढा जास्त वेग तेवढा कमी वेळ, म्हणजे उलट रिलेशन असतं त्याच्यामध्ये. मग आता आपल्याला काय म्हटले? राहुल 14 दिवसात पूर्ण करतोय. मग राहुलच्या पुढे जर 14 लिहिलं, 1 ची व्हॅल्यू 14, तर हे काय येईल? 28 आणि 14 चोक 56. मग आता यांच्या सगळ्यांच्या पड्यात येणारी संख्या 56 आहे. 56 1 56, 28 दुने 56 आणि 14 चोक 56. 4 2 6 आणि 1 7. तिघांनी एकत्र काम केलं. 7 8 56. 56ला 7ने भाग दिल्यावर ह्या ट्रिक्स आहेत. असं पटापट करायचं. एक्स मानले, एकाचं काम 1/x, एकाचं 1/2x गेला. या पद्धतीने करायचं आपल्याला की हा 1 14 दिवसात करतो, तर 2 28 दिवसात आणि हा 56 दिवसात. काय करतात? 56चं काम करतात. 56चं काम 56 दिवसात म्हणजे 1चा स्पीड. 28ने 56चं काम 2चा स्पीड. 14ने 56चं काम म्हणजे 4चा स्पीड. झालं उत्तर 7 8 56. क्लिक केलं. 3 प्रश्न इझी होते स्टार्टिंगचे. या प्रश्नामध्ये थोडा वेळ वाया जात होता कारण याच्यामध्ये कसं पेरीमीटर काढा. आता पेरीमीटर काढा म्हणजे हे मोजायचं होतं. हे 9, मग इकडचे 9 18, मग हे 5, मग 5 18 आणि 5 23 25, मग हे 27 आणि ते ऍड करून 42. याच्यामध्ये एरिया वगैरेचं काही सूत्र न वापरता फक्त याला असं कनेक्ट करायचं होतं
आणि हे सगळे काउंटिंग मारायचे होते. बाकी काहीच नाही या गणितात. याच्यामध्ये जर तुम्हाला थोडासा वेळ लागला असता आणि तुम्ही सोडून दिलं असतं नंतर केलं असतं तरी चाललं असतं, पण पहिले 3 आपल्या अरिथमॅटिकचे इझी क्वेश्चन होते. आता हा क्वेश्चन किती वेळा शिकवलं? एक दुकानदार 2 मोबाईल फोन प्रत्येकी 3600 ला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा होतो, दुसऱ्यावर 20% तोटा होतो. 20% नफा 20% तोटा. ट्रिक x²/100 वाली. 20चा वर्ग आणि छेदात 100, 400 आणि छेदात 100 म्हणजे त्याला किती टक्के तोटा होतो? 4% तोटा होतो त्याला. मग 4% तोटा होतो. कधी? 3600 ला विकतो. किती? 2 फोन. मग 2 फोन 3600 ला विकले म्हणजे 7200 ला विकले. 7200 ला विकल्यावरती त्याला काय होतोय? 4%चा तोटा होतोय. म्हणजे 7200 त्याच्यासाठी 96%. तर 100% किती आहेत? 24चा पाडा, 24 चोक 96, 24 त्रिक 72. हा वाला फॉर्म्युला डायरेक्ट टाकला आणि 4ने इकडे कट मारले 25नी आणि 25 त्रिक किती आले? 75. 7500. 7500चे मोबाईल 7200 ला विकत होता बिचारा. 300चा तोटा होत होता. हे करायचंय म्हणजे चुटकी वाचता वाचता उत्तर येऊन मोकळा होतोय मुलगा. एक्स मग तिचं 110%, 120%, 80% काहीच नाही. डायरेक्ट हिशोब मांडला. x²/100. आपले जुने व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये हे ट्रिक्स भेटतील. आणि आता नवीन तर बनवून नाही टाकत आहे ना आपण, ऑलरेडी युट्यूबमध्ये आहेत जुने, त्याला डेट्स पण दिलेले आहेत ना, या तारखेचा व्हिडिओ, त्यामध्ये हे सापडेल बघा x²/100 मध्ये. म्हणून सांगतोय मॅथ्स रिझनिंगचे लेक्चर बघा. बॅच पण हे परचेस करायची तर करा. मॅथ्स रिझनिंगची नवीन सिरीज परत घेऊन येतोय मी. पण तुमचा रिस्पॉन्स आधीच्या सिरीजला एवढा पाहिजे तसा मिळत नाहीये. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, दाखवा त्यांना एक्सप्लेनेशन की गट कची गणित आहेत रे मित्रांनो. युपीएससी किंवा असं एकदम हार्ड लेवलचं सीसॅट नाहीये. पटापट होतं जर करायचं ठरवलं तर. आता हे 40% मुलांना शिष्यवृत्ती मिळवली एका वर्गात. आता काय म्हटलेलं आहे? पहिले 100 मुलं घ्यायची. 40% मुलांनी मिळवली. 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे 100 पैकी कितींना मिळते? 50%ला. आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे? वर्गात मुलींची टक्केवारी 60 आहे. म्हणजे मुले आहेत 40 आणि मुली आहेत 60. आता काय म्हणतात ते? 40% मुलांना मिळालेली आहे. मग 40% मुलांना मिळाली म्हणजे 40चे 40% म्हणजे 16 मुलांना मिळाली. 4 चूक 16. मग 16 मुलांना मिळाली. 50 पैकी जर 16 मुलांना मिळालेली तर मुली किती राहिल्या? 34. म्हणजे 60 पैकी किती मुलींना मिळाली? 34. मग 60 पैकी 34. मग आता हे बघून पण एक गोष्ट कळते. 6ने भाग दिला, 6 6 36 हा वाला भाग जाईल. पण नाही वाटत आहे तुम्हाला तर बघा, 1 0 इथे कट झाला. 6ने भाग दिला, 6 पंचे 30. 4. मग 6 6 36 वाला म्हणजे 56.56चं ते 6 6 7 वाढत जाईल. मग 7ला कव्हर करायला लागेल. झाला आन्सर. या टेक्निकने गेलं ना पटापट उत्तर येत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 14 ऑगस्ट 1947ला आठवड्यातला कुठला वार होता? तर मुलांनी याच्यात एवढा वेळ घालवला तर कसं करू? भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला शुक्रवार होता. मग त्याचा एक दिवस आधी विचारलं तर गुरुवार उत्तर आलं पाहिजे. याच्यामध्ये सॉल्व्ह करायला काहीच गरजच नव्हती. आणि सॉल्व्ह करायची जी दुसरी टेक्निक आहे, माझ्या कॅलेंडरच्या लेक्चरमध्ये मी शिकवली की 1947 असतं. मग 1947च्या ऐवजी 1 वर्ष कमी 46 घ्यायचं. 46 घेऊन मग त्याचे तुकडे करायचे. 1600 आणि 300 आणि 46 आणि मग याच्यामध्ये आपल्याला ऑड आणि ते इयर्स काढायचे असतात. तर ही वाली मेथड वेळ खाऊ आहे. आपल्याला गटचा परीक्षेचा पेपरला आपण उभा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. कशाला एवढा वेळ वाया घालवायचा आहे? आणि अशा गोष्टी लक्षात ठेवा. भारताला स्वातंत्र्य दिवस कुठल्या दिवशी मिळालेला आहे किंवा भारताचं जे पण प्रजासत्ताक झालं ते कधी झालेलं आहे, काय सगळं नाही लक्षात ठेवायचं. 2-3 गोष्टी तरी आपल्याला माहित पाहिजे. आता काय? एक 30 सेंटीमीटर त्रिज्येचा भरीव घनगोल वितळून त्यापासून 10 सेंटीमीटर त्रिज्या व 4 सेंटीमीटर उंची असणाऱ्या भरीव वृत्तचितीचं आता ह्या गणितामध्ये कसं करायचं होतं? आपल्याला फॉर्म्युले माहिती असतील. 4/3 πr³. फॉर्म्युल्यावर सगळा गेम आहे. πr²h. आता इथे काय होईल? पाय तुमचा कॅन्सल झालेला आहे आणि आपल्याला इथे हा जर बघितला तर त्यांनी काय केलेलं? उंची तुमची 4 दिलेली, त्यामुळे हा 4 पण तिथे कट होणार आहे. जर आपण डायरेक्ट कट केला तर हा 4 पण तुमचा h वाला पार्ट पण डायरेक्ट कट होईल. आता वरती काय दिले? r³. मग r³ म्हणजे 10 म्हणजे 1000 दिलेले तिथे. आणि इथे r² काय दिलेलं आहे तुम्हाला? सॉरी, वरती 30 दिलेले. मग हा 30चा क्यूब येईल. म्हणजे इथे काय येईल? आपल्याकडे राहिलं 1/3 आणि 30 गुणिले 30 गुणिले 30 आणि खाली काय राहिलं आपल्याला? r चा स्क्वेअर दिलेला. मग आपल्याला 10 दिलेलं आहे. 10 आणि 10. मग 2 शून्य इथे कट झाले. 1 3 इथे कट झाला. 30 त्रिक 90 उत्तर आलेलं इथे 90. फक्त या गणितासाठी फॉर्म्युला पाहिजे. फॉर्म्युला एकदा दिलेला आहे. भरीव घोल म्हणजे आपल्याला स्पिअरचा फॉर्म्युला, घनगोलचा फॉर्म्युला पाहिजे आणि एका ठिकाणी वृत्तचिती म्हणजे सिलेंडर शेप. दोघांचे फॉर्म्युले घ्यायचे आणि त्यामध्ये जे पण व्हॅल्यू ते टाकल्या, कट केलं, उत्तर आलं.
तुम्ही बघा, आता मी तुम्हाला शिकवतोय त्यामुळे मला थोडंफार एक्सप्लेन करायला वेळ जातोय, पण मी जर शिकवायला उभा नसतो तर अजून फास्ट झालं असतं. आता या गणितात खूप जण चुकले की वाऱ्यामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष बुंद्यापासून 1 मीटर अंतरावरून तुटतो. आता हे गणित कुठे हे पण सांगतो मी, घरी जाऊन चेक करा. 10वीच्या पुस्तकात आहे, त्रिकोणमिती चॅप्टर मध्ये दिलेला आहे प्रश्न. डायरेक्ट सांगतो कुठून आलाय. आणि मुलांना ट्रिक पण सांगितली मी लेक्चरमध्ये. इथे 7√3 लिहिलेलं आहे. इथे बघा बरं, संपला विषय. काहीच करायचं नव्हतं. इथे काय 7च्या पाड्यातली संख्या 21, एवढंच करायचं होतं. कसं काय आलं, कुठून आलं, साईन आणि त्याचा आपल्याला ह्याची डायग्राम बनवावी लागते. तर याच्यामध्ये स्टोरी कशी असते की हे असं झाड आहे 21 मीटरचं, मध्येच हे तुटतं आणि खाली पडतं. मग मध्येच हे तुटतं तर एक्स हाईटवर ते तुटतं. मग हा हाईट जर एक्स असेल तर हा हाईट आपल्याला 21 - x घ्यावा लागतो. आणि हा पार्ट त्यांनी 7√3 दिलेला आहे. हा होल मिळून 21 आहे, तर त्यातला एक्स भागापासून ते तुटून खाली टेकलेले. तर हे एक्स झालं, तर 21 - x आणि हे 7√3. मग आता इथे प्रॉब्लेम काय आहे की साइन कॉस वापरण्यासाठी अँगल द्यावा लागतो. किती अँगलमध्ये तुटलं त्यांनी दिलं नाही. ते जर दिलं तर डायरेक्ट साइन कॉसचा वापर करून मी करू शकतो, पण अँगल दिला नाहीये. मग काय करायचं, तर आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागतं याच्यात. हायपोटेनियसचा वर्ग म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 21 - x वर्ग कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग म्हणजे x वर्ग आणि अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग ही वाली कन्सेप्ट आपल्याला सॉल्व्ह करावी लागेल. हे सॉल्व्ह करायला 3 मिनिटं लागणार. मग हा प्रश्न तुम्ही मागे ठेवू शकला असता, नंतर केला असता, आणि नंतर वेळ नाहीये तर हे लॉजिक लावून तुम्हाला करता आलं असतं. 7 - 7 = 21 हेच उत्तर आहे. बघा पुढे काय, एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11:9 आहे. 11:9 आहे आणि त्याचे वार्षिक, आता हा शब्दामुळे मुलं चुकली. वार्षिक बचत 36 आहे त्याची. वार्षिक बचत 36 आहे, वर्षाला 36 बचत करतो म्हणजे महिन्याला किती बचत करतोय, 3000. तर आता तुम्ही बघा, उत्पन्न आणि खर्च म्हणजे कितीचा गॅप आहे, 2चा, म्हणजे 2ची व्हॅल्यू 3000 आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, त्याची मंथली इन्कम किती असेल, तर मंथली इन्कम किती, 11. 2ची व्हॅल्यू 3 आहे तर 11ची इन्कम किती, हेच विचारले. 2ने याला कट मारला, 3000चे निम्मे केले 1500, 1500ला 11ने गुणलं, 16500 झालं उत्तर. बघताय ना तुम्ही, तुमच्या समोर सॉल्व्ह करून दाखवतोय. जे म्हणतायत अवघड होतं त्यांच्यासाठी मी दाखवतोय, अवघड काही नव्हतं. अवघड काय, तुम्ही जर व्यवस्थित न वाचता करताय तर अवघड आहे. मग चुकीच्या मेथड यूज करताय तर अवघड आहे. y² = 4 तर v² बरोबर काय, y² = 4. आता ते लोक ऑलरेडी लिहून देतात, आम्ही स्क्वेअर आहे. मग स्क्वेअर कशाचा 4 आहे, 2चा स्क्वेअर 4. मग y ला 2 का लिहिला, xy z आपण जे बघतो, तर xyz आपण जे लिहिलं लाईनमध्ये, जर मी लिहिलं असं xyz, तर झेड पहिला, दुसरा, तिसरा, मग असं केलं त्यांनी. मग v कितवा येतो आपला, 5वा. मग 5चा वर्ग केल्यावर काय येईल, 25. हे झालं त्याचं आन्सर, 25. म्हणजे आपल्याला मागून फक्त क्रम द्यायचा होता. u v w x y आपण जे लिहितो, u v w, मग हे 1 2 3 4 5 आणि मग 5चा वर्ग. आता यामध्ये थोडंसं वेळ लागला ती मान्य करतो, कारण असं आलं की पटकन लगेच समजत नाही. तर हा तुम्ही मागे ठेवा. तुम्हाला कोण म्हटलं लाईनीत सॉल्व्ह करा. आतापर्यंत फक्त ते रूटवाला क्वेश्चन त्रिकोणमितीचा त्यात वेळ लागत होता आणि याच्यात बाकी असे कुठले वेळ लागणारे क्वेश्चन होते. आता याच्यामध्ये जरा नीट ऑब्झर्व केलं ना तर इथे दिसतंय बघा, ABCD. ABCD म्हणतो आपण, पण मग त्यांनी काय केले, ए ला खाली टाकले, डी ला खाली टाकले. तर तसंच EFGH असं जर आपण म्हटलं, EFGH, तर EFGH पण त्यांनी मग F आणि G ला काय टाकलेलं पाहिजे, खाली टाकलेलं पाहिजे. म्हणजे इथे बघा ते दिसते GFGF. मग इकडे नाहीये ना, मग हे 2 तर कट झाले, मग या दोघांमध्ये आन्सर आहे. असं काहीतरी लॉजिक आपण लावू शकत असतो. पण हे असे लॉजिक्स एक्झाममध्ये लगेच क्लिक होत नाही. तर या प्रश्नांना बाजूला ठेवा. हे आपण मान्य करतो, जे खरं आहे ते मान्य करायला काही हरकत नाही, पण जे खोटं आहे त्याला पण मान्य नाही करू शकत आपण. मग तसंच मग इथे IJK असं असणार. मग ते JKचं मग ते काय करणार, हा इकडे ट्रान्सफर, हा इकडे ट्रान्सफर करणार. मग हे कुठे दिसते, पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि बाकी काउंटिंग करून जर ट्राय केलं तर काउंटिंग करून पण ट्राय होऊ शकतं, पण त्यामध्ये वेळ वाया जाईल. असं जर होतंय तर इझिली होऊन जाते ते. चला आता पुढे या क्वेश्चन मध्ये, रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. मग आता सकाळचे 9 वाजले आहेत जर आपण बघितलं, हे घड्याळ आहे आपलं, 12 6 9 9 आणि 3, तर याच्यामध्ये 9 वाजलेले आहेत, हे असं आपल्याला दिलेलं आहे. रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले, तर तास काटा पश्चिमेकडे असेल. आता तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा कुठे. आता ह्याच्यामध्ये मी घड्याळ तुमच्यासाठी काढलं, पण घड्याळ आपल्याला काढायची गरज आहे का, डायरेक्ट कळतं ना 9 वाजता काय आहे. तर हा प्रश्न त्यांनी का दिला होता काय कळलं नाही मला,
कदाचित मुलांना हा एक आल्यावर खुश होतील म्हणून दिला असेल, पण मुलांना तर सगळंच आलं पाहिजे जर त्यांनी अभ्यास केला असेल. आणि माझे जे काही स्टुडंट होते त्यांचा फीडबॅक मला जो पाहिजे होता तो मिळाला, की बाबा सर तुम्ही शिकवलेले ते आलेले. पण बाकी काही जण कमेंट करत होते की सर खूप अवघड खूप अवघड, म्हणून त्यांच्यासाठी हे मी दाखवतोय की किती अवघड आहे. एका वर्गात n 5व्या क्रमांकावर आहे, एका वर्गात n 5व्या क्रमांकावर आहे, तर इथे n आहे 5व्या क्रमांकावर आणि s हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे, तर इथून शेवटून 1 तर इथे 8व्या क्रमांकावर, 8व्या क्रमांकावर कोण आहे s. आणि t हा n नंतर 6वा आणि ns च्या मध्यभागी, तर ns च्या मध्यभागी t दिलेला आहे आपल्याला, ns च्या मध्यभागी. आणि हा काय दिलाय t हा n नंतर काय आहे 6वा, n नंतर म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6वा. मग हे काउंटिंग आपल्याला करायची. मग आता इथे हा 5 आहे म्हणजे हे पहिले 5 आले, त्यानंतर हे 6 आले. आता हे मध्यभागी म्हटल्यानंतर मग इथे पण अजून किती असतील 5 असतील आणि मग नंतर किती येईल हे 8 येईल. मग सगळे काउंट करून किती झाले 24. डायरेक्ट काउंटिंग आली 5 5 10 8 18 आणि 6. म्हणजे आपल्याला हे 8 घ्यायचे, इथून झाले हे टोटल 8 आणि इथून झाले 5 आणि हा कितवा दिलेला आहे s हा शेवटून 8वा आहे. आणि जर t हा n नंतर 6वा आणि ns च्या मध्यभागी, मग 6वा म्हटलेलं म्हणजे इथे 1 2 3 4 5, मग इथे 1 2 3 4 5, हे 5 आणि 5 10 बरोबर, हे 5 15 बरोबर, एक 16 आणि 8 म्हणजे किती झाले टोटल 24 झाले बरोबर. तुम्ही काउंटिंग करून पण चेक करून दाखवलं मी तुम्हाला. परत साखरेच्या किमतीत 20% कपात केल्यानंतर खरेदीदारास 160 किमतीत 2.5 किलो साखर जास्त मिळू शकते. आता याचा शॉर्टकट पण आपण शिकवलेला आहे पर्सेंटेजमध्ये. 2.5 किलो साखर 160 किमतीमध्ये जास्त मिळू शकते असं म्हटलेलं आहे. तर 160 मध्ये 20% कपात झाली, मग 160 चे 20% काढायचे, मग हे किती झाले 32 रुपये. आता 32 रुपयामध्ये त्याला 2.5 किलो साखर जास्त मिळते, म्हणजे 1 किलोची प्राइस किती आहे, तर 32 भागिले 2.5 ही 1 किलोची प्राइस आहे. मग आता काय म्हटलंय तर प्रति किलोग्रॅम असलेली मूळ किंमत शोधत. आता ही जी आहे ही आपली काय 80%, तर मग आपल्याला काय काढायचंय, ही जर आपली 80% असेल म्हणजे आपण असं लिहू शकतो की ही जर 80% प्राइस आहे, कारण काय झालेली कपात झालेली, तर 100% प्राइस किती आहे हे असं आपल्याला लिहायचं होतं. मग इथे काय येईल 4 येईल, इथे काय येईल 5 येईल, 4 8 काय येईल 32 येईल. मग आता आपलं काय येईल 8 2.5 आणि 5. मग इथे जर तुम्ही एक पॉईंट घालवला तर इथे 80 येईल, मग हा पॉईंट जाईल, मग 5 5 25 नि कट होईल आणि 5 ने याला भाग दिला तर 16 85, काय उत्तर आलं 16. या शॉर्टकटनी कोणी अजून सॉल्व्ह केलंय का बघा. बाकी मग ती एक्स वाली मेथड आणि मग 5x 4x किंवा बाकी अलग वेगवेगळ्या मेथड लोक टाकतात आणि ही सगळ्यात इझी मेथड आहे. आणि दुसरी मेथड तुम्ही असं पण करू शकत असता की याने पण करू शकता की आता 160 दिले आहे 16 म्हणजे डायरेक्ट भाग जातो 10चा, मग तसं पण करून तुम्हाला ट्राय करायचं तर करू शकता. इथे आपण आता एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे याच्यामध्ये आपण जास्त टाइमपास न करता टू द पॉईंट तुम्हाला शॉर्टकटनी कसं सॉल्व्ह करायचं ते सगळं शिकवतो. आता एका सांकेतिक भाषेत उन्नती हा शब्द 17 आहे. आता हे इझी होतं, उन्नती आणि उत्कर्ष, तर याच्यामध्ये ABCD सगळे लिहायचं आणि काउंटिंग करायचे, 98 काउंटिंग येते. आता याच्यामध्ये पण एक डोकं आपल्याला फक्त वापरता आलं पाहिजे होतं की जे सेम आहे. आता U इथे सेम आहे बघा, U इथे सेम आहे, त्यानंतर T इथे आहे, इथे T आहे बरोबर. त्यानंतर अजून दुसरं याच्यामध्ये काय सेम दिसते तुम्हाला, A सेम आहे, तर इथे A सेम आहे तुमचा. मग असं तुम्ही हे करून या पद्धतीचा जर वापर केला तर आता जसं अजून तुम्ही काय करू शकता, I. आता मला सांगा I नंतर IJK, मग हे I बरोबर ह्याला मारला आणि 2 वाढवले तरी चालतं. आता माझ्याकडे 2 N आहेत, मग आता N शी कोणाला, आता HIJK, तर याच्यापैकी N च्या जवळ कोण आहे PQ, आता MNO PQR MNO PQR, म्हणजे आता R 1 2 3 4 नी पुढे, मग यातला हा 1 उडवला आणि R ला उडवून 4 पुढे घेतला. त्यानंतर परत N ला PQRS, मग हा 5 नी पुढे, मग इथला S उडवून याला 5 ने पुढे घेतला. हे असे डोकं वापरा ना तुम्ही, हे डोकं कोणच वापरत नाहीये. मग आता तिथे 79 दिले, आता 79 मध्ये हे किती वाढले बघा, 79 म्हणजे 79 80 81 हे 85 5 90 आणि H चे त्यामध्ये 8 टाकून मग नंतर 98 बनतं. पूर्ण सगळं लिहायची गरज नाही, हे डोकं वापरायचं होतं तिथे, उन्नती आणि उत्कर्ष डायरेक्ट ऍडिशन करून. आता हा काय आपला इझी क्वेश्चन. आता काय म्हटलंय, कुटुंबाचा मासिक खर्च, मासिक उत्पन्न दिलेले 46 800,
46 800 हे आपलं उत्पन्न आहे. आता इथे हा 360 दिलाय, अँगल आहे, तर अँगल म्हणजे 360. तर आपल्याला काय विचारलेलं आहे की कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च किती जास्त आहे. कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च किती जास्त आहे, म्हणजे यांचा आपल्याला गॅप घ्यायचा. म्हणजे 144 मध्ये 76 वजा करायचे, 14तनं 6 गेले 8, बरोबर. मग इथे झाले 13, मग 13तनं 7 गेले, म्हणजे किती राहिले 6, म्हणजे 68. म्हणजे आपल्याला 68 अंश काढायचे. 0 0 कट मारला, 36ने डायरेक्ट भाग दिला, 36 एके 36, 10 राहिले, 36 त्रिक 108, 1300. म्हणजे 2 शून्य जसे जसे, 13 80, 4 दरसे, त्यानंतर 13 78, 10 88, म्हणजे 13 78. 1 मिनिट, इथे 1 शून्य गेला ना, इथे 2 शून्य गेले मी, सॉरी. 1 शून्य जसे जसे, 13 80, 4 दरसे, 13 78 आणि 10 88, 8 8 4 शून्य. झालं उत्तर 8 8 4 शून्य. एम आणि एन हे दोघे भाऊ आहेत. एम आणि एन हे दोघे भाऊ आहेत. चला, एम आणि एनला दोघांना काय केलं, भाऊ केलं. दोघं भाऊ आहेत. क्यू आणि आर बहिणी आहेत. एमचा मुलगा आरचा भाऊ. आता बघा, एमचा मुलगा जो आहे तो काय आहे, आरचा भाऊ आहे. आरचा भाऊ. आणि क्यू आर बहिणी दिलेल्या आहेत. ह्या काय आहेत, क्यू आर काय आहेत, ऑलरेडी बहिणी आहेत, आणि हा त्यांचा भाऊ आहे. आपल्याला काय, एनचे क्यू बरोबरचे नाते कोण आहे, काका. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. हा तुम्ही गडबमध्ये आधी पण येऊन गेला, फक्त त्यांनी तिथे नावं टाकली होती, एवढंच. वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा. काय याचं निरीक्षण करून जर बघितलं ना, तर काय होतं, 17 18 15. आता 17 आणि 18, 34 35, 35 आणि 5 40 50 70, 70 बेरीज होते. मग यांची पण बेरीज काय झाली पाहिजे, 70. 16 13 19, म्हणजे आता 19 आहे. आता हे 6 आणि 3 9 होत आहेत, म्हणजे 19 19 38 48. 48 मध्ये किती मिळवलं, 70 होतात, 22 मिळवल्यावर झालं आन्सर. एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील. हे पर्यायावरून एकदम सोपं पडतं. आता 12 मुलांना आंबे वाटले तर 8 उरतात, म्हणजे हे तर उत्तर गेलं, कारण हे 12ने कट होतं. आता दुसरं 80 आहे. आता बघा, 80 आंबे जर मी 12च्या हिशोबाने विकले तर 12 साती 84 नाही जात, 12 72 जातं, म्हणजे 8 आंबे उरतात. आणि 80 जर 14 जणांना वाटले तर 14 पंचे 70च्या हिशोबाने 10 आंबे राहतील. मग आपल्याला तेच विचारलं ना त्यांनी, की 14 वाटले तर 10 आंबे उरतात, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं, 80. झालं. किती वेळ लागला बघा. आणि हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय तर तेवढा वेळ लागलाय. जर मी एक्सप्लेन न करता फक्त सॉल्व्ह करत गेलो असतो, मी गॅरंटी देतो तुम्हाला की 20 प्रश्नापैकी 15 ते 16 प्रश्न लगेच सुटतात. 3-4 प्रश्नामध्ये कुठला हा एकदम लगेच झाला, हा इझी. याच्यामध्ये कधी कधी वेळ लागू शकतो, पण ऍडिशन होतं त्यामुळे इझी. हा प्रश्न इझी 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 इझी, काहीच राहिलं नाही याच्यामध्ये. हा पण इझी. हा थोडासा वेळ खाऊ आहे, म्हणजे एक प्रश्न म्हणजे लवकर लॉजिक लागलं नाही तर. अजून किती सापडतात, हा पण इझी. हा दुसरा, चला 2 प्रश्न. त्यानंतर इथे सूत्र माहिती असेल तर इझी आहे. याला वेळ लागू शकतो जर सॉल्व्ह करायला गेलं तर 3. आणि हा इथे वेळ जाऊ शकतो थोडा. तर 3 ते 4 प्रश्न आपल्याला फक्त डिफिकल्ट वाटतात, बाकी सगळं तुमचं डायरेक्टली होऊन जातं. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची, मार्केटमध्ये जेवढे सगळे व्हिडिओ आहेत ज्यांनी एक्सप्लेनेशन केले सगळ्यांचे व्हिडिओ बघायचे, आणि मग त्यामधनं तुम्हाला डिसाईड करायचं आहे की जर करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल. आपली बॅच जॉईन करायची आहे नाही करायची हे डिसिजन घेण्यासाठी तुमच्या समोर सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तर त्यावरनं डिसाईड करा कोणासोबत अभ्यास करायचा. चला, आजच्या सेशनमध्ये एवढंच. धन्यवाद. सेशन आवडलं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सेशनला लाईक जरूर करा, तरच आपली सिरीज स्टार्ट होईल पुढे. धन्यवाद.